पण इथं डुकराची वगैरे काय भीती आहे का? हाय हो शेतामध्ये हो रानडुकर येत असतील ना? येते ते काय उकरले ते वाटाला हा. आणि आता हे वगैरे आहेत पण यांची म्हैस कुठे मग? नाही इकत आणल्या तर ह्या विकत आणल्यात होय? त्या हा. मुलांनी कारखान्याहून येता येता इकत आणल्या. नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भारत कसा आहे आणि खेड्यामधील जीवन कसं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे आहे धनगरवाडी गाव आणि धनगरवाडीमधील हा भावली वस्तीचा परिसर आहे. या ठिकाणी हे आजी आणि आजोबा आपल्याला भेटलेले आहेत. चला तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात आणि त्यांचं या ठिकाणचं जीवन कसं आहे ते समजून घेऊयात. आता तुम्ही इथं कधीपासून राहतात बाबा या वस्तीवर? आता आमचं आयुष्यच गेलं नाही तर. बरं. आणि गाव तिकडे आहे धनगरवाडी गाव तिकडे आहे. मोठ्याने बोला. आणि तुम्ही इथं राहतात? हा मग पहिलं गावात राहत होतात का इथंच राहतात? पहिले गावात होतो, हा. आता वस्तीवर आहे. बरं. मग ते वस्तीवर इकडे कधीपासून आलात? 20-25 वर्ष झाले. बर बर बर. इथं शेत आहे ना तुमचं हे? हा मग आता इथं सध्या वस्तीवर तुम्ही दोघंच राहतात का? हा बरं. मोठ्याने म्हणा. दोघांच राहतो. हा. तुमचे मुलं बाळ वगैरे हा मुलं बाळ काही गेले तिकडं दुसऱ्या गावाला? दुसऱ्या गावाला, कोणत्या? मंदिरातला. मंजरातला स्थलांतर झालंय? हा बर. आणि आणखीन दुसरा मुलगा? किती मुलं आहेत तुम्हाला? 3 होते, 3. एक वारला. बर बर बर. कशाने? आत्महत्या केली ते. बर. मोठ्याने बोला. आत्महत्या केली त्याने. आता दोघं जण आहेत? आता दोघं. बरं. आणि तुम्ही इथं राहत मग आता शेतामध्ये काय असतंय तुमच्या इथं? काय आहे? बाजरी काही सरकी. हा. हा आता इतक्या लांब राहतात बाबा तुम्ही, मग इथं तुम्हाला पाणी पिण्याची सोय आहे का? हा कशाचं पाणी येतं इथं? आणि बोर घेतलाय आम्ही इथंच बोर घेतलाय का? खाली. बर. खाली उतराला हा पाणी वगैरे आहे का बोरला चांगलं? हा पाणी आहे. आता सध्या उन्हाळ्यात पुरते का पाणी? प्यायला हा प्यायला हटत नाही. प्यायला हटत नाही ना? हा बर. जनावर वगैरे कितीत काय आहे तुमच्याकडे हा, सध्या? 2 वगारी आहेत. 2 ह्या वाघारी. हा ते बघा दिसते त्या वाघारी 2. आणि ट्रॅक्टर पण आहे वाटतं? ट्रॅक्टर आहे ना. तुमचंच आहे का? हा हा. बरं. आता इथं राहायला तुम्हाला काय शेतामध्ये राहतात इथं काय अडचणी वगैरे काही? अडचण काय आता खाण्यापिण्याचं आता देते कवा नाही कवा हा हा. येते. देते. हो. हा. बाकी दुसरी काही इथं चोरा चिलटाची काय भीती आहे का? अजून सध्या नाही, मग उद्या काय सांगते. हो. जरा धापधूप करते पण भाग तुम्हाला- केला ना, भेट हा होती. ते तर असतंच समजा कुठे बी. पण इथं डुकराची वगैरे काय भीती आहे का? आहे ना. हाय हो शेतामध्ये हो हा. रानडुकर येत असतील ना? इथे ते येते काय आमच्या. उकरले ते वाटाला हा. वावरात बरोबर आहे. हाय हाय ते हाय. हाय ते बिया हाय हो. आणि जेव्हा तुमचं पीक असतं शेतामध्ये ते खात्यात. खात असतील हा, खा. मोर काही येतात का पूर्ण? मोर बी मोर बी येते. हो. बरोबर आहे. हरण येते. हरणं पण येतात ना? हा पिकाचं नुकसान करत असतील. मग आता खायचे खाते. मग राखण करावं लागते का? हा राखण करते तर खाते काही खाते. हा. आणि शेती किती तुमची इथं? इथं काय 2-3 2-3 एकर फक्त? भावाचं काय नाही. हो. दुधाचा काही व्यवसाय आहे का? काय नाही काय नाही. दूध इथं नाही, आणतो. तूप नाही, काय नाही एवढं. हा. एकच आणतो मला ह्या एकच तोंडात आणतो. माझ्या जरा कसं झालंय हो. उष्णतेमुळे झालं ते काही. त्याच्यासाठी दूध अर्धा लिटर चालू आहे. हा. हा. आणि आता हे वगैरे आहेत पण यांची म्हैस कुठे मग? नाही इकत आणल्या तर ह्या विकत आणल्यात होय? हा. त्या हा. मुलांनी कारखान्याहून येता येता इकत आणल्या. हा. लहान आहे ते मोठ्या करायच्या का? हा आता मग काय काय करते सांभाळून ते सांभाळून पेरायचं, आपलं. काही करते पण आपण सध्या हाय तिथं म्हणून ध्येन ठेवतो. बरोबर आहे हा. बरोबर आहे. आपण काय लय करणारे माणसं आहेत का? हो. हा. तुम्ही दिलं तर खायचं. बरोबर आहे. खरंय तुम्ही नाही दिल्यावर काय खावा. खरंय खरंय खरंय. मग तुम्ही पहिल्यापासून शेतीच करायच्यात का दोघं? शेती काय शेतीच आहे दुसरं काही नाही. हा. शेतीच शेतीच बरोबर आहे. मग आता इथून तुम्हाला जर दवाखान्यात ह्याच्यात जायचं म्हणलं तर मग कसं? वाहन येते नाही. इथपर्यंत येतं? बोलावं लागतं रिक्षा काही हिटा आणते तर एखादं. हा. बोलावं लागतं फोनवर रोडला जावं सांगायचं. लागतं. हम्म. रोडला जावं मग लागतं. दवाखान्यात इथं कुठं जातात तुम्ही? कोणत्या गावाला? बीडला बीडला डायरेक्ट? बीडला मांजर सुंब्याला मांड्या जातो. सुंद्याला बी जातो. बरोबर बरोबर. निलगुरला जातो. हा. आणि बाजाराला ह्याला कुठं जातं मग? बाजार. बीडला बीडलाच. काही तुम्हाला समजा किराणा सामान हे आणायचं असलं तर बीड. बीडलाच. बरोबर आहे.
मग करमत आहे का तुम्हाला दोघाला राहणार तिथं? आता आम्हाला काय झालं आयरणात राहिलेलं काय नाही. आता आपलं वावरच आहे ना, हा. काय नाही करमून कसं आहे? आता पाणी आपलं जागेवर. आपलं शेतच आहे. बरोबर. आपल्या शेतात नाही करमायचं मग कुठं करमू? हो हा आपल्या रानातच आहेत आपण करमायला. आता जन्मच गेला आपला इथं. बरोबर काय आहे. नवीन आहेत का आपण विकत घेतलंय का काय? हा स्वतःच आहे. हा, स्वतःच आहे. बरोबर आहे. स्वतःच आहे. बरोबर आहे. बघा मंडळी, हे होते आपले बाबा आणि आजी. दोघांसोबत आपण छान गप्पा मारलेल्या आहेत आणि ह्या डोंगराच्या कुशीमध्ये हा. धनगरवाडीमध्ये हे दोघं जण राहतात. धनगरवाडीची हे भावली वस्तीकडे जाणारा रस्ता आहे. असा हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे आणि अशा गावामध्ये धनगरवाडीमध्ये भरपूर लोक आपल्या आपल्या शेतामध्ये वस्तीवरती राहतात. या सगळ्या अशा डोंगराच्या पायथ्याशी मधोमध वेगवेगळ्या वस्ती धनगरवाडीच्या आहेत या ठिकाणी. हे समोरचं गाव आहे आणि हे बघा इथं पण काही उताराला घरं दिसतात आणि पुढे तिकडे तिथं घरं दिसतात ती आहे भावली वस्ती. तिथपर्यंत हे सगळ्या धनगरवाडीचीच वस्त्या आहेत. तर अशा प्रकारचं हे ग्रामीण जीवन आहे आणि खूप मजेमध्ये आनंदामध्ये या ठिकाणी लोक राहतात. चला तर भेटूयात पुढील अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय भारत.